कनवाळू कृपाळू साधनदाता परब्रह्म परमेश्वराच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. बोलो गोपाल कृष्ण श्री दत्तात्रेय श्री चक्रपाणी श्री गोविंद प्रभू सर्वाज्ञ श्री. त्यानंतर परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय आमचे सर्व महंत, त्यानंतर त्यांची पोथी इथे गेल्या काही दिवसापासून सुरू होती मसाळा गावामध्ये. त्या बाबांना सुद्धा दंडोत प्रणाम. पूजनीय तपस्विनी आई या सर्व आयांना दंडोत प्रणाम. तसेच उपस्थित खसाडा मंडळीचे आमचे सुपन भाऊ अध्यक्ष आहे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आमचे जगदीश दादा सुद्धा आहेत, त्या सर्वांना दंडोत प्रणाम. आणि माझ्या अच्युत गोत्रीय बांधव आणि भगिनी सगळ्यांना दंडवत प्रणाम. तर इथे वेळ कमी आहे आणि बोलण्याचं हे जास्त आहे. थोडस एक मी सांगेल की हा पंथ महानुभाव पंथ आहे की नाही, सगळ्यांना माहिती आहे. आपण आता इतके मोठे झालेलो आहोत आणि या पंथाला अधिकारण आमची महाताईचं विचारते, जी जी या पंथाला अधिकारण कोण आहे की नाही, तर आमचे स्वामी सांगतात की श्री दत्तात्रेय प्रभू. आणि मग हे श्री दत्तात्रेय प्रभू आपल्याला परमेश्वर हे सांगणारे म्हणजे कोण, तर श्री चक्रधर स्वामी आहे की नाही. तर चक्रधर स्वामी मेहकरवरून बोनोबायासोबत निघाले कुठे, त्र्यंबकला जायला. आणि त्र्यंबकला जायला त्या बोनोबाया म्हणतात, जी आमच्या सोबत त्र्यंबकला चालला इवलंसं त्र्यंबक आणायचं आपण आहे की नाही. तर ते कुठे आले, त्र्यंबक मेहकरहून पैठणला आले. पैठणमध्ये असा अधिकारी जीव होता की त्याला प्रेमदान द्यायचं होतं, ते सगळ्यांना माहिती आहे, बाईसा. आणि मग बाईसाला प्रेमदान द्यायचं, ते स्वामी काय म्हणतात, तुम्ही जा त्र्यंबकला, आम्ही इथेच थांबतो. आणि मग त्या भोगावतीच्या तीरावर श्री दत्तात्रेय प्रभू अवतरित होतात आणि आमचे स्वामी आणि सगळं भक्त मंडळी तिथे एकत्रित जमतात. आणि श्री दत्तात्रेय प्रभू आमच्या स्वामीला सांगतात की तुम्ही आता वेश बदला. काय सांगतात, तुम्ही आता वेश बदला, यतिमुनीचा वेश धारण करा आणि जीव उद्धरण्याचं व्यसन स्वीकारा. काय सांगतात की तुम्ही आता हा वेश टाकून द्या, नवीन वेश धारण करा. कोणचा, जीव उद्धारण्याचा. आपण एवढे जण जीव इथे बसलेला आहोत, इथे माहितीये का क्वांटिटी कमी असते महानुभाव म्हणतात, कारण की इथे क्वालिटी आहे. क्वालिटी तिथे असते. हिरा माहिती आहे तुम्हाला किती महाग असतो आहे की नाही. तर हिऱ्याला आपण सहजासहजी असं ठेवतो का समोर, नाही, कारण की तो मौल्यवान असतो. तसंच इथे काय ज्ञानाची क्वालिटी आहे. ते ज्ञान कोणी दत्तात्रेय प्रभूंनी चक्रपाणी प्रभूंना दिलं, चक्रपाणी प्रभूंनी गोविंद प्रभूला दिलं आणि गोविंद प्रभू महाराजांनी कोणाला दिलं, आमच्या स्वामींना. म्हणजे घुमून फिरून पाहिला तर आमचे स्वामी कोण आहेत, श्री दत्तात्रेय प्रभूंचेच काय शिष्य आहेत आहे की नाही. चक्रपाणी प्रभू तेच चक्रधर स्वामी. आणि मग तिथून आमचे स्वामी काय करतात, जीव उद्धरण्याचं व्यसन स्वीकारतात. ही दत्तात्रेय प्रभूचं माहिती आहे तुम्हाला की चहुयुगी अवतार, आधी होता, आताही आहे आणि समोरही राहणार आहे. मग दत्तात्रेय प्रभू हे सगळ्यांना का बरं म्हणजे होत नाही, किती ज्ञान घेतलं, कितीही काय केलं, पटकन पावन तर होतात, पण सगळ्यांना पावन होतात का, ते नाही. कारण की त्यासाठी काय करावं लागतं, अधिकार जोडावा लागतो. आणि तेवढा अधिकार आपल्या जवळ नसतोच, कारण की दत्तात्रेय प्रभू कसे आहे, अमोघ दर्शनीय आहे. दर्शन सहसा होतच नाही कुणाला. आणि झालं असं, एक दिवस स्वामी आमचे ज्ञानदान करत असतात आणि कोण ऐकतं ते ज्ञान, चांगदेव आणि डकले दोघही जण ऐकतात. आणि यांना त्या ओढीची काय लागते, म्हणजे दत्तात्रेय प्रभूंच्या ओढ लागते की ते जावं, त्यांना भेटावं आणि आपला जीव मोक्ष मार्गी लावावा. दोघही निघाले, पण स्वामी म्हणतात बाबा रे जा, पण आमच्या काही अटी आहे, त्या अटी तुम्हाला मान्य करावं लागेल आहे की नाही. सांगतात की तुम्हाला बाजार भेटेल आहे की नाही, तिथनं काही घेऊ नका, खाऊ पिऊ नका, कोणाच्या घरी थांबू नका, सरळ जा. आणि माहूरच्या पायथ्याशी तुम्हाला जे कोणी ऋषी भेटतील ते सांगतील की आम्ही दत्तात्रेय प्रभू आहोत. ते काय सांगतात, ते दत्तात्रेय प्रभू नसतील. मग तुम्ही थोडे वरती गेले की आणखी एक ऋषी भेटेल, ते म्हणतील की आम्ही दत्तात्रेय प्रभू आहोत, पण तरी पण ते सुद्धा दत्तात्रेय प्रभू नसतील. आणि मग सगळ्यात वरती तुम्ही सह्याद्री पर्वतावर जाल, तिथे एक ऋषी भेटतील, ते म्हणतील की आम्ही दत्तात्रेय प्रभूच नाहीये. मग समजायचं की ते दत्तात्रेय प्रभू आहेत. आणि मग झाला, निघाले दोघे जण बाजारात जातात, चांगले पदार्थ दिसतात, चांगला बाजार फुललेला असतो. आणि मग तिथून हे काय करतात, खाद्यपदार्थ घेतात, काही खातात, काही सोबत घेऊन घेतात. आणि जाताना कोणतरी गावामध्ये त्यांचे नातेवाईक राहतात, त्यांना देऊन जाऊ. आणि झालं असं
की त्यांनी खाल्यानंतर ते पदार्थ घेतले आणि गावातली कोणी व्यक्ती भेटले की बाबा रे आमच्या इथे नातेवाईक राहतात, त्यांना हा पदार्थ देऊन टाका. पण झालं असं की जवळच आलेले आहे तो सद्भक्त म्हणजे आहोत तुम्ही गावात असता, मग घरी जायला काय अडचण नाही, जा ना थोडेसे घरी. आणि मग घरी गेल्यानंतर ते जे गृहस्थ असतात ते म्हणतात तुम्ही आलेच आहात, आत्ता स्वयंपाक होतो आहे की नाही, जेवण करूनच जा ना. इतके दिवसानंतर तर आले, आपल्या जीवाचा स्वभावच तसा असतो. आणि झाला मग स्वयंपाक होतो, यांना पात्र वाढल्या जाते, जेवण करतात आणि मग काय होते, जेवण झाल्यावर यांना येतो आळस. मग गप्पा गोष्टी करताना ते गृहस्थ म्हणतात घरवाले की आता काय आरामच करून द्या ना, कशाला जेवले आराम करा मग निघाल, तुम्हाला माऊलाच जायचं आहे ना. झालं असं की हे आराम सुद्धा करतात आणि स्वामींनी जे काही विधी सांगितला होता तो सगळा अगदी हे विसरून जातात आणि मग दुसऱ्या दिवशी निघतात. तर यांना त्या दत्तात्रय प्रभूचं दर्शन होईल का हो? जीवांनी आचरणच होत नाही. होतं का आचरण? आमचे स्वामी सांगतात जीवांना किती म्हणजे ज्ञान देतात. आता स्वामी तर उत्तरापंथी गेलेले आहे, पण आपले हे मंडळी आहे पूजनीय महात्मे किती ज्ञान देतात आहे की नाही, पण आपण त्याच्यातलं घेतो का? नाही घेत. तर जीवांनी काय आचार महत्वाचा आहे. ज्ञान मार्ग तर आहेच, पण तो ज्ञान घेऊन आपल्याला काय करायचं आहे, ते आपल्या आचरणात आणायचं आहे आणि त्या आचरणानुसार आपला जीव काय मोक्ष मार्गी लावायचा आहे, हे लक्षात असू द्या आहे की नाही. मी खूप मोठी नाही आहे, दादांनी माझं वर्णन केलं का खूप मोठी गायिका आहे, पण नाही गायिका नाही आहे आणि माझे केस आधीपासूनच एवढे वाढ त्याला आहेच नाही. स्वामी म्हणतात बाई हे जे दिलं आहे सौंदर्य हे काही दिवसानं जाणारच आहे की नाही. या सौंदर्याला महत्व आहे का? नाहीये. पण माझं असं आहे की दादांनी जी माझी आरती ऐकली होती त्याची चाल मी बसवलेली होती, मी भजन लिहिते, चाल बसवते. असंच देवाचं जे काय थोडंसं लीळा सांगते. आमचं आडका या गावी मंदिर आहे, तिथे मी आपल्यासारख्या ज्या महिला आहेत त्यांना स्वामींच्या लीळेंनी काय म्हणतो आपला महानुभाव पंत समजून सांगते. हीच एक माझी छोटीशी काम म्हणते हे आहे वैशिष्ट्य आहे, बाकी काही नाही आहे. दादा सांगतात की गायका बियका आहेत, काही गायका बियका नाहीये. चला सगळ्यांना मी दंडवत करते. बोलो गोपाल कृष्ण महानुभाव पंताचा, महानुभाव पंताचा दंडवत. धन्यवाद ताई, आपल्याला शुभेच्छा द्या म्हटलं. आपण खूप सारं या ठिकाणी गुणगान केलं आणि दत्तात्रय प्रभू महाराजांची लीळा फार सुंदर लीळा या ठिकाणी आपण सांगितली. अमोघे दर्शनी, खरोखर श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचे दर्शन होणं शक्य नाही या कलियुगात नाहीच आहे. चला असो, ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आपल्याला. अति सुंदर या ठिकाणी आपण